बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा खानापूर फाटा आज वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येमुळे चर्चेत आला आहे। अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक अक्षरशः चक्रव्यूहात अडकले आहेत। नेमकं काय घडलं आणि नागरिकांचा संताप का वाढतोय, पाहूया हा विशेष रिपोर्ट। देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा हा नांदेड आणि हैदराबादला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो। दररोज हजारो वाहनांची ये-जा या चौकातून होत असते। मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेले अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव यामुळे हा चौक आता नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। खानापूर चौकातील अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यालगत दुकाने थाटली असून दुकानांसमोर मोठमोठ्या पाट्या, साहित्य आणि रस्त्यावरच उभी केली जाणारी वाहने यामुळे 100 फुटांचा रस्ता आता 50 फुटांवर आला आहे। दिनांक 8 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत या चौकात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। एका बेशिस्त वाहनधारकाने चुकीच्या पद्धतीने वाहन उभे केल्यामुळे संपूर्ण चौक ठप्प झाला। चारी बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। विशेष म्हणजे या वाहतूक कोंडीत एक अॅम्ब्युलन्सही अडकून पडल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। या मार्गावरून दररोज शेकडो प्रवासी तसेच शीख यात्रेकरू बिदरकडे जात असतात। त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की दररोज या चौकातून प्रवास करताना किमान अर्धा तास वाहतुकीत अडकावे लागते। अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतूक पोलिसांचाही प्रभाव दिसत नाही। तर काही नागरिकांनी संतप्त शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले की रस्त्यावर दुकाने आणि समोरच उभ्या असलेल्या वाहनांमुळे मोठ्या वाहनांना वळण घेणेही कठीण जाते। एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का? सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ संयुक्त मोहीम राबवून रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत, वाहतुकीला शिस्त लावावी आणि नागरिकांसाठी हा मार्ग मोकळा करावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे। खानापूर फाट्यावरील वाढती वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न नेमका कधी सुटणार, याकडे आता संपूर्ण देगलूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। या प्रकरणावर प्रशासन काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तेव्हापासून दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळेस ट्रॅफिक जाम होत आहे। त्यांनी तर कसल्याच प्रकारची कोणतीच सुविधा नाही। कारण लगन सराई आणि फक्त 10 मिनिटापूर्वी ॲम्ब्युलन्स आली आणि परतही बोलत ॲम्ब्युलन्सचा आवाज येत आहे। इथे कसल्याच प्रकारची कोणाची सुविधा नाही। आम्ही इथल्या गावातल्या सरपंचाशी बोललो तेव्हा इथं दिनवेलीचा कार्यक्रम असताना पोलीसवाले पण भेटले साहेब आले होते, त्यांच्या पण कानावर टाकले। त्यांनी पण आम्हाला पत्र द्या म्हणले आणि एक वेळेस पत्र दिलो कलेक्टर साहेबांना आणि परत इथं कसल्याच प्रकारची कोणती थोड्या वेळापर्यंत कॉन्स्टेबल इथं दिसले, त्याच्यामुळे थोडंसं आता येणं होतं। त्याचे पण 2 5 इथं ट्रॅफिक जाम झालेलं आहे। तर प्रशासनाला आमची विनंती आहे की कसल्याच प्रकारचं गैरसोय होऊ नका, अपघात होऊ दे नव्हतं। तात्काळ इथं काहीतरी नियोजन करावे आणि जे दुकानवाल्याचे दुकानं आहेत, हॉटेल आहेत, त्यांना पण समजावून सांगा की आपलं अतिक्रमण थोडंसं बाजूला घ्यावं। कारण ह्या दिवसामध्ये खूप ट्रॅफिक जाम होत आहे। तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की तात्काळ खानापूर फाट्याकडे लक्ष द्यावे। आणि नमस्कार, मी साकरेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातमी देगलूर तालुक्यामधून देत आहोत। आपण पाहू शकता आता नक्षी ते देगलूरपर्यंत हा नांदेड हैदराबाद महामार्ग आहे आणि ह्या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये खानापूर फाटा या ठिकाणी कोंडी होत आहे वाहनाची। दरवेळेस आता सतत या महिन्यामध्ये आता हे कमीत कमी 28 ते 30 वेळेस अशा पद्धतीची कोंडी झालेली आहे। या ठिकाणी मोठी ट्रॅफिक लागत आहे। जाम लागल्यामुळे ये जा करणाऱ्या सर्व नागरिकांना मोठा त्रास या ठिकाणी नाहक सहन करावा लागत आहे। आपण पाहूया माझ्या पाठीमागे लाईव्ह चित्र आपल्याला देगलूर तालुक्यामधल्या खानापूर फाटा चौरस्ता या ठिकाणी दाखवतो। हा चौरस्ता आता आपण पाहू शकता मुंबई ते इथून ग्रामीण भागातून येणारे संपूर्ण नागरिक असतात आणि तेलंगणातून येणारे सुद्धा या भागामधून आहेत आणि एकीकडे लोकप्रतिनिधीचं गावसुद्धा या ठिकाणी जवळ आहे आणि अशा पद्धतीची अवस्था या महामार्गावर होत आहे। अनेक वेळा या ठिकाणी अपघातसुद्धा झालेले आहेत। अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक लागून रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्ससुद्धा या ठिकाणी अडकून बसलेले होते।
यांना मोकळा करण्यासाठी आपण पाहू शकता, त्यांना मार्ग मोकळा करण्यासाठी या ठिकाणी पोलीस तैनात झालेली आहे. परंतु एक वेळेस असं न करता सदैव या ठिकाणी एक पोलीस चौकी आणि या ठिकाणी पोलीस तैनात राहायला पाहिजे, हे महामार्ग मोकळं करायला पाहिजे अशी मागणी खानापूर फाटा आणि खानापूर ग्रामीण भागातील संपूर्ण नागरिकांची दिसून आली. अनेक परिस्थिती या ठिकाणी पाहू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण पाहू शकता दुपारी 2 वाजल्यापासून तर संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सतत 5 ते 6 तासापासून अशाच पद्धतीची ट्रॅफिक जाम या ठिकाणी आहे. आपण पाहू शकता अनेकांचे या ठिकाणी कार्यक्रम आजची मोठी तारीख असल्यामुळे लग्नाला जाण्याची तारीख आहे, इतर कार्यक्रमाची तारीख आहे. सर्वांना ट्रॅफिकमुळे अनेकांचे कार्यक्रम एक भेटत नाहीत, त्याच्यामुळे अनेकांना या ठिकाणी त्रास होते. त्याच्यासाठी आपण पाहू शकता आज आमच्यासोबत खानापूर या गावातले नागरिक होते, त्यांनासुद्धा या ठिकाणी दुकानात ये जा करण्यासाठी मोठा त्रास होत आहे. ते सुद्धा या ठिकाणी शासनाला निवेदनसुद्धा देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी माझे देगलूर ते खानापूर फाटा जे महामार्ग आहे त्या पटीकरण झालं पाहिजे, या ठिकाणी अशी अडचण निर्माण झाली नाही पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त खानापूर फाटा हा महामार्ग कशा पद्धतीनं 4 पटीकरण करून घेण्यात येईल असं प्रयत्न करायला पाहिजे अशा संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी आहे. आपण पाहू शकता तेलंगणा हे या ठिकाणी बेंगलोरपासून जवळ आहे आणि महाराष्ट्र अत्यंत बिकट या ठिकाणी आहे. आपण पाहू शकता लहान लहान लेकरं आहेत, मोठ्या उन्हातानामध्ये त्यांना या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे. लग्नासाठी अनेक कार्यक्रमासाठी ते जात असताना विवाह सोहळ्याची मोठी तारीख आहे आजची, या गुरुकुल घेण्यासाठी जात असताना असे ट्रॅफिक लागल्यामुळे अनेकांचे लग्न वाटामध्ये होत आहेत. अनेकांचं वेळ आणि विधी वेळेच्या परीस निघून जात असल्यामुळे मोठा संताप या ठिकाणी नागरिकांमध्ये दिसून आला. कॅमेरामॅन दिवसापर्यंत यांचे न्यूज टीव्ही